100% अजितदादांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय मी पहिल्यापासून केलेला आहे। त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही। दादांच्या बरोबर राहायचं आहे, त्यामुळे जे फायदे घेतलेले आहेत त्याचे काय असतील त्या पद्धतीने पुढच्याही गोष्टी त्या पद्धतीने होतील। त्यामुळे जो काय निर्णय आहे तो माझा ठाम आहे। 100% मी 4.5 पावणे 5 वर्ष अहोरात्र काम केलेलं आहे, प्रत्येकाशी निगडीत काम केलेलं आहे। आदरणीय अजितदादांचा खूप मोठा सपोर्ट या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे विकास कामं, संपर्क आणि वैयक्तिक कामं यामध्ये मला वाटत नाही मी कुठे कमी पडलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्या बाबतीत लोक मला भरभरून प्रेम देतील। तुमच्या मतदारसंघात मुस्लिम समाज जरी निर्णायक मतदार नसली तरी त्या समाजाची लोकसभेतली भूमिका पाहता विधानसभेला तुमच्या मतदारसंघातलं नेमकं चित्र त्या मतदारांबाबत नेमकं काय असेल? नाही, माझ्याही मतदारसंघात निर्णायक मतं मुस्लिम समाजाची निश्चित आहेत, कारण जवळजवळ 28,500च्या पुढं दोन्ही तालुक्यामधला मतदारसंघ आहे। त्यामध्ये चिपळूणमध्ये जास्त आहे आणि देवरुखमध्येही कमी असलं तरी आहे। आणि माझं आणि त्यांचं एक पूर्वापार वेगळं स्नेह आहे, वेगळं नातं आहे। त्यामुळे मलाही ते लोक त्यांच्याच समाजातला एक घटक या नात्यानं निश्चित मदत करतात। गेल्या वेळेला शिवसेनेची थोडीशी सहानुभूती आपल्या निवडणुकीत त्यावेळेला होती, पण आता तुम्ही महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं प्रामाणिकपणे काम केलं, त्यामुळे कुठेतरी ती सहानुभूती शिवसैनिकांमध्ये उभाटा गटात दिसत नाहीये। ते ताकदीने आपल्यासमोर पुन्हा उभे राहणार आहेत। काय नेमकी परिस्थिती त्यांच्या बाबतीत राहील? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे की त्याही वेळी ते ताकदीनेच उभे होते। असं काही नाही की मला कोणी आतून मदत केली किंवा मी कोणाला त्यांना सपोर्ट घेतला किंवा असं काही झालं नव्हतं। परंतु मतदार जे शिवसेनेचे आहेत ते नक्की मला सपोर्ट करतात। नेमकी कशी रणनीती राहणार आहे? दरवेळीची निवडणूक वेगवेगळ्या इश्यूवर लढली जाते आणि विधानसभेची निवडणूक ही वैयक्तिक संबंधावर पण माझ्याशी लोक पाठीशी राहतील हा मला विश्वास आहे। त्यामुळे मी निवडणुकीच्या निकालाची कधीच चिंता करत बसत नाही। आपलं काम करत राहायचं, निकाल काय लागेल आणि निकालाशी निगडीत कधी काम करत राहायचं नसतं। निकाल हे अंतिम ध्येय नसतं। तर तुम्ही कशा पद्धतीने काम करताय, कशा पद्धतीने प्रामाणिकपणे राहताय हे महत्त्वाचं आहे आणि ते माझ्या परीने मी करत आलेलो आहे। त्यामुळे निकालाची चिंता मी फारशी बाळगली। शेवटच्या क्षणाला विधानसभेत अजितदादा महायुतीत राहतील? नाही, हा दादांचा मोठा विषय, वरच्या विषयात काय मी फारसा पडत नाही। जी दादा भूमिका घेतील त्याला सपोर्टिंग भूमिका माझी असेल। पण चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं आपण लढणार हा तुमचा ठाम निर्णय? 100%। आता महायुती माध्यमातून लढायचं असेल तर उमेदवारी कोणाला देतील मला माहीत नाही, पण ज्याला देतील त्या भूमिकेशी दादांशी निगडीतच मी असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।